नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर सगळेजण गिफ्टबद्दल डिस्कशन करत असतात. तेव्हा मुलं स्पष्टपणे नकार देतात की आम्हाला या गोष्टीमध्ये पडायचं नाही. म्हणून राधा किशा प्लॅन करतात की मुलांना काहीतरी ट्रिक करून त्यांच्या मनात काय चाललंय ते काढावं आणि किशा मामा त्याच्यामध्ये सक्सेसफुल होत आहेत. त्या दोघांना खरंच आता खूप चांगलं आणि गोड दाखवायला घेतलेत. मुलंही त्यांच्या प्लॅनमध्ये फसतात आणि सगळं खरं खोटं त्यांना सांगतायत. आता बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे राधाबाई म्हणत असतात मला वाटते आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं. तेव्हा केशव म्हणतात एक काम करूया, आपण त्यांना मस्त कपडे गिफ्ट करू. तेव्हा ते म्हणतात काही काय कपडे सगळ्यांकडे असतात. तेव्हा अनिश म्हणतो मग आपण त्यांना घड्याळ गिफ्ट करायचे का, कपल वॉच असतात ना तसं काहीतरी गिफ्ट करू, म्हणजे कसं त्यांच्याकडे सारखं सारखं असेल. तेव्हा राधाबाई म्हणायला लागतात नको नको, हे सगळं खूप टेन्शनचं काम असतं. तेव्हा अनिश म्हणायला लागतो मुलांनो तुम्ही सांगा ना तुमच्या डोक्यात काही आयडिया येते का. तेव्हा ते म्हणते आमच्या डोक्यात काहीच आयडिया येत नाही आहे. आम्ही तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट सांगतोय, आता आम्हाला हे लग्न नको हवं आहे, लवकरात लवकर हे लग्न कॅन्सल करा. हे बोलून ते रूमच्या आत निघून जातात. इकडे किशामामांना थोडं लागतं. ते बघता राधाबाई म्हणायला लागतं तुम्ही बाजूला हो, मुलांचं काय झालं आहे, बाल्या काही बोलतोस का, काय आहे तुमचं. पण मुलं इकडे रडत असतात आणि म्हणायला लागतात आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नका, आम्हाला या टॉपिकवरती काहीच बोलायचं नाही. सगळ्यांची काळजी वाटते की मुलांचं नेमकं सुरू तरी काय आहे आणि त्यांनी अचानक लग्नाला का नकार द्यायला घेतला आहे. तेव्हा राधाबाई म्हणतात तुम्हाला सगळं काही खाऊ वाटलंय का, एवढे दिवस तुम्ही लग्नासाठी नाचत होता आणि आता अचानक लग्नाला नकार देताय, काय चाललं काय तुमचं. तेव्हा अनिश म्हणतो एकदा माझ्याशी बोला तरी, बाळानं तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे, आम्हाला कोणीतरी काहीतरी सांगा. पण मुलं काही बोलत नसतात. तेव्हा किशामामा इकडे विचार करायला लागतात काय झालंय पोरांचं, मला खरंच समजत नाही. पोरांनी कसलं दडपण घेतलं आहे का, मला तर पोरांची काळजी वाटायला लागली आहे. तेव्हा राधाबाई म्हणतात हो ना, काय माहिती त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे. आत्ता लग्नासाठी एवढे नाचत होते आणि आत्ता अचानक लग्नाला नकार देत आहेत, म्हणजे काहीतरी गडबड असेल. तेव्हा ते म्हणतात आपण एक काम करूया, मुलांशी गोड बोलून ना त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे ना ते आपण काढूया. एवढे दिवस आपण या घराला नुकसान दिलं आहे, यावेळेला या घराला काहीतरी चांगलं द्यावं. तेवढ्यात तिथे मुलं आलेली असतात. ते बघता किशामामा म्हणतात की तुला माहितीये का मी आज ना बाहेर गेलो होतो, तेव्हा मला एक कोण मिळाला माहितीये तुला. तेव्हा ते विचारतात कोण मिळाला, शाहरुख खान का. तेव्हा ते म्हणते शाहरुख खान तर बाजूला होताच, पण मला एक साधू मिळाला आणि तो मला पोट्ट्या म्हणाला. आणि तो काय म्हणायला सांगितलं का, त्यांनी मला एक जादुई ट्रिक दिली आहे, कोणाच्या आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम असतील ना ते सगळे मी दूर करू शकतो. आता सांग तुझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ते म्हणतात माझ्या आयुष्यात तर पाठदुखी आहे, पाय दुखतात, पोटात दुखतं, कधी कमरेचा त्रास होतो, खूप सारे प्रॉब्लेम आहे. तेव्हा किशोर म्हणतात एवढंच का, थांब जरा मी आता तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, ओम बड बड स्वाहा. तेव्हा हे ऐकल्यानंतर राधामामी सुद्धा ऍक्टिंग करायला लागतात. अहो मला बरं वाटायला लागलं, पायाचं दुखणं गेलं, पाठदुखी बंद झाली, किती मस्त जादू आहे ना. तेव्हा मुलं किशामामाच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात खरंच तुमच्याकडे ही ट्रिक आहे का, जर तुमच्याकडे ही पॉवर असेल तर आमच्या आयुष्यातला ही एक मोठा प्रॉब्लेम दूर करा ना. तेव्हा राधाबाई विचारतात काय झालं, तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ते म्हणतात आमच्या आयुष्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे, जे कोणी आमच्यासाठी जवळ येतील ना त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही वाईटच होईल. आणि जसं बघा आता आमचे आई बाबा गेले, त्यानंतर आमच्यासाठी माऊ आणि काकांनी लग्न केलं होतं, पण त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत होती. आता निव्याजी आणि आजोबांमध्ये सुद्धा खूप भांडणं होत आहे, म्हणून आमच्याचमुळे हे सगळं होतंय आम्हाला असं वाटते. तेव्हा किशोर म्हणतात हा प्रॉब्लेम खरंच राधा खूप मोठा आहे, आता मी मुलांची नक्कीच मदत करेल, ओम बडबड स्वाहा. आता मला काय दिसत आहे माहिती का, इकडे भाऊजी आणि त्या मॅडम आहेत आणि त्या दोघांचं लग्न झालेलं आहे. ते दोघं कोण इरा ईशानवरती जास्त प्रेम करतायत याचा विचार करतायत आणि मीनवाईल त्यांच्या बरोबर थोडंसं भांडण सुरू आहे लग्नावरून. आणि तिथेच अनिश आणि भैरवी सुद्धा आले आहेत. अच्छा आम्ही दोघंही आहोत आणि मुलं सुद्धा आहेत, सगळे एकत्र कुटुंब आहेत आणि एकत्र कुटुंब असताना सगळे खूप एन्जॉय सुद्धा करतायत आणि मजा मस्ती करून एकत्र राहत सुद्धा आहेत. तेव्हा राधाबाई म्हणतात बघा बघा यांनी सगळं चांगलं बघितलं आहे, म्हणजे एकत्र कुटुंब छान असेल ना. तेव्हा इरा ईशान म्हणायला
लागतात, खरंच किशा आजोबा हे सगळं खरं आहे ना? तेव्हा ते म्हणतात, मी का खोटं बोलू, मी सगळं खरंच सांगतोय, सगळं छानच होणार आहे. तेव्हा ते म्हणतात, मग तर छान आहे, मग लवकरात लवकर आपल्याला लग्नाची तयारी करायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, अरे सॉरी इरा आणि ईशान, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. तुम्ही मगाशी लग्नाला नकार देत होते ना, तर तुमच्या निवी आजीने तुमच्यासाठी एक पत्र पाठवलं आहे, मगाशी द्यायचं राहून गेलं. हे घ्या तुमचं पत्र, आता तुम्ही वाचा. दुसरीकडे भैरवी आणि अनिश आवरावर करत असतात. तेव्हा भैरवी म्हणते, आज कार्यक्रमामध्ये खूप मजा आली, म्हणजे इतक्या दिवसानंतर सगळे एकत्र होते, मस्ती मस्तीमध्ये कार्यक्रम केला, पण खरंच सगळ्यांना खूप छान वाटलं. तेव्हा अनिश म्हणतो, खरंच या सगळ्यामुळे खूप छान वाटलं. आणि गार्गी जे बोलली ना, त्यानंतर माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली की मला एक लहान बहीण भेटल्यासारखं झालं आहे. जसं इरायशांची आपल्यावरती जबाबदारी आहे ना, तसं गार्गीचं ही सगळं आपल्याला करायला पाहिजे. तेव्हा भैरवी म्हणते, खरंच आता मला असं वाटते, बाबा एवढे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी झटत होते, आज त्यांना त्यांचा हक्काचं माणूस मिळालेला आहे. त्यांना कशाची आणि कोणाचीच नजर लागू नये, त्यांना त्यांचं सुख मिळते हेच बघून खूप आनंद होत आहे. तेव्हा अनिश म्हणतो, आता कोणाची आपल्याला नजर लागणारच नाही, आपल्या घरामध्ये सगळं चांगलंच होणार आहे, तू नको काळजी करू. तेवढ्यात तिथे इरा ईशान येतात आणि म्हणायला लागतात, माऊ निवी आजीने एक पत्र पाठवलं आहे, चल वाच ना. तेव्हा भैरवी पत्र वाचायला सुरुवात करते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की, मुलांनो, मला हे पत्र लिहिण्याचं कारण आहे की वाचताना आणि लिहिताना आपल्या दोघांमध्ये सुद्धा या गोष्टीचा एक विचार व्हावा. लग्न खूप मोठ्या धूमधडाक्याने करावं अशी तुमची इच्छा आहे, मी मान्य करते की तुमची इच्छा आहे, पण आमची एक वेगळी इच्छा आहे की लग्न साध्या पद्धतीने व्हावं, कोर्ट मॅरेज करावं आणि त्या लग्नामध्ये आपण जितका काही खर्च करणार असो, तो सगळा खर्चाचा निधी आहे ना, तो आपण अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या बेसिक गरजांसाठी वापरावा, कारण की त्यांना या गोष्टीची जास्त गरज आहे. उगाच उधळपट्टी करणं आम्हाला चांगलं वाटत नाही आहे. ही माझी आणि तुमच्या आजोबांची इच्छा आहे. आता जे तुम्ही ठरवाल तेच फायनल होणार आहे. मग मुलांना जशी तुमची इच्छा असेल तसंच होणार आहे, कारण की लग्न आम्ही तुमच्यासाठीच करत आहोत. मग तुम्ही ठरवा आणि तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगा. हे मला तुला या पत्राच्या द्वारे सांगायचं होतं. तुमची निवी आजी. हे ऐकल्यानंतर मुलं खूप भावुक होऊन जातात. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, खरंच या पत्रातला एक एक शब्द मला सुद्धा पटत आहे. तेव्हा मुलं म्हणायला लागतात, हो माऊ, आम्हालाही पटलं आहे. आमचे आई वडील नाही आहेत, पण असे कितीतरी अनाथ लोक आहेत ना, त्यांच्याजवळ कोणीच नाही. आमच्याकडे माऊ, आमचे काका, आजोबा, आजी सगळेच आहेत, पण त्यांच्याजवळ तर कोणीच नसेल ना त्यांचं सगळं करण्यासाठी. म्हणून आम्हाला मोठं लग्न नाही पाहिजे, कोर्ट मॅरेज सुद्धा आम्हाला चालणार आहे. आम्हाला याची बद्दल काहीच हरकत नाही आहे. जसं निवी आजी बोलते तसंच करायचं आहे. हे ऐकल्यानंतर भैरवी आणि अनिश खूप खुश होतात आणि म्हणतात, खरंच मुलं, आज तुमच्यावरती प्राऊड फील होत आहे की तुम्ही लोकांचा इतका चांगला विचार सुद्धा करताय. थोड्या वेळानंतर इकडे भैरवी कोर्टचे फॉर्म भरत असते. तेव्हा ती म्हणते, बाबांच्या सगळ्या डिटेल्स टाकल्या आहेत, आता फक्त मॅडमच्या डिटेल्स राहिल्या आहेत. एक काम करते, गार्गीला फोन करते आणि गार्गीकडून सगळ्या डिटेल्स घेते. तेवढ्यात तिथे देसाई, रुपाली आणि जना येतात. तेव्हा ती म्हणते, काय ग माझगावकर कुठे आहेत, आम्हाला थोडं त्यांच्याशी बोलायचं आहे रिडेव्हलपमेंट बद्दल. तेव्हा जना म्हणतो, पण मला हे पटलेलं नाही आहे. तेव्हा देसाई म्हणतात, पण आम्हाला पटलेलं आहे. खरं म्हटलं तर आपली बिल्डिंग तोडून इथे आता मोठा टॉवर उभा होणार आहे. आपण कितीही काही म्हटलं ना तरी आपण वरवरून आपली बिल्डिंग चांगली वाटते, पण आतमधून ती पूर्णपणे खराब झाली आहे. म्हणून लवकरच तिला रिडेव्हलपमेंटला आपल्याला टाकायला पाहिजे. तेव्हा अनिश भैरवी म्हणतात, आमचं तरी असं काही मत नाही आहे आणि एवढी आम्हाला घाई सुद्धा नाही. तेव्हा जना म्हणतो, एकदा रिडेव्हलपमेंटला गेलं ना की सगळं संपतं, म्हणून मला वाटत नाही या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. आणि मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये शेजार पण हरून जातं. तेव्हा ते म्हणतात, ते काही असो, पण आपल्याला आपलं सगळं चांगलं होईल आणि एक बेटर सोसायटी मिळेल. त्यानंतर आपल्याला आजूबाजूला फ्लॅट मिळतील आणि आपल्याला आत्ता जे फ्लॅट आहेत त्याच्याहून बेटर फ्लॅट मिळतील आणि हे सगळं तर बिल्डर करतोच ना. तेव्हा भैरवी म्हणते, पण तुम्ही हे सगळं आत्ता का डिस्कस करत आहेत, आम्हाला नाही वाटत आमच्या घरामध्ये
कोणी रिडेव्हलपमेंटचा विचार करत असेल आणि बाबा सुद्धा याला परवानगी देतील असं आम्हाला वाटत नाही, कारण की या घरामध्ये आमच्या सगळ्यांच्या खूप मेमरीज आहेत, म्हणून आम्ही घर काही देणार नाही. तेव्हा रुपाली आणि देसाई म्हणायला लागतात, तुम्हाला विचारून काय फायदा आहे, तुम्ही तर आता बेल्जियमला जाणार आहात ना. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, आम्ही कुठे जाऊ की नाही जाऊ, पण हे आमचं घर आहे, आम्ही याचा निर्णय घेऊ शकतो. तेव्हा ते म्हणतात, नाही, टेक्निकली हे घर माझगावकरांचं आहे आणि डिसिजन सुद्धा त्यांचाच असेल. आपण एक काम करूया, ते आले ना की त्यांच्याशी बोलूया, यांच्याशी बोलण्यामध्ये काही अर्थ लागत नाही. ते दोघं लगेच तिथून निघून जातात. तेव्हा अनिश आणि भैरव विचार करतात, खरंच या सगळ्याची गरज आहे का, म्हणून त्यांची थोडी काळजी वाटत असते. दुसरीकडे किशामामा इकडे भाज्या घेऊन येतात, पण राधामामीचं बिलकुल लक्ष नसतं. तेव्हा ते म्हणतात, अगं मी जरा पालेभाज्या जास्त आणल्या आहेत, आता पोट्टी थोडी आजारी होती ना, पालेभाज्या खाईल आणि कशी तंदुरुस्त होईल. तेव्हा राधामामी म्हणतात, काय हो तुम्ही अजून इथेच आहात, कधीपासून तुम्हाला भाजी आणायला सांगितलं आहे, तेही काम तुमच्याकडून होत नाही का. तेव्हा ते म्हणतात, अगं हे काय भाजी आणली आहे ना, तुझं लक्ष कशात आहे. तेव्हा ती म्हणते, माझं लक्ष याच्यामध्ये आहे की आपली बिल्डिंग आता तुटणार आहे, बिल्डिंग तुटली मग आपण कुठे जायचं, काय करायचं, मला खरंच काही समजत नाही आहे, आपण तर रस्त्यावर येऊ ना. तेव्हा केशव म्हणतात, आपण का रस्त्यावरती येऊ, भाऊजी जिथे जातील तिथे आपण जायचं, भाऊजींच्या मागेच राहायचं, मग ते जर महलात गेले तर आपण महलात जायचं, आणि जर ते झोपडीत गेलं तर आपण त्यांच्याबरोबर झोपडीत जायचं, जास्त विचार करायचा नाही. तेव्हा ती म्हणते, ते ठीक आहे, पण खरंच भाऊजी या सगळ्यासाठी रेडी होतील का, तुम्हाला काय वाटतं. तेव्हा ते सुद्धा विचार करायला लागतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अनिश भैरवी डिस्कस करत असतात की आपल्याला तर वाटत नाही बाबा रिडेव्हलपमेंटसाठी रेडी होतील. तेवढ्यात तिथे किशामामा येतात आणि म्हणायला लागतात, मी आत्ताच भाऊजींबरोबर वॉक करायला गेलो होतो आणि तेव्हा आमच्या दोघांचं थोडं बोलणं झालं. तेव्हा मला असं वाटते भाऊजी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला देण्यासाठी तयार होऊ शकतात, असं माझं मत होत चाललं आहे. तेव्हा अनिश म्हणतो, हे कसं काय शक्य आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मामा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी द्यायला तयार होतील की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक